शेतकरी उपाशी, फडणवीस मोदी उपाशी। आजपर्यंत हमने सुना था नमक हराम, मगर मोदी जो है वो कांदा हराम निकल गया। काय म्हणाला की मी कांदा खाल्लाय, मी तुमचा कांदा खाल्लाय, मी तुमच्याशी बेईमानी करणार नाही। बेईमानी म्हणजे इमानदारी का बेईमानी? पहा किती बेईमानी केली। मोदी जेव्हा पंतप्रधान झाला, मनमोहन सिंग साहेब गेले, तेव्हा कांद्याचा भाव काय होता? 3000 2014। आज काय? हरामखोर म्हणायचं, कांदाखोर म्हणायचं, बेईमान म्हणायचं, नालायक म्हणायचं का त्याला बोटं खेटर घेऊन दाखवायचं? हा एक अत्यंत संतापजनक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि तोच उद्रेक या निमित्तानं आहे। 3000 भाव असा कसा देत नाही, ही भूमिका घेऊन आपल्याला जायचंय। आणि ही भूमिका घेऊन जात असताना त्यावर सगळंच बोलले। आणि जो घेतला जाणार आहे कांदा, हाही व्यापाराचा घेतला जाणार आहे। चीट भी मेरी, पट भी मेरी, आंटी मेरे बाप की, असा हे नालायक जे सरकार आहे, हे फडणवीस जे आहेत तेही काय म्हणाले 2400 रुपये देऊ। हा पण असा गद्दार माणूस आहे की 2400 वरून उलटी उडी मारली आणि 1200चा बोलतोय। 1200 मध्ये राईस प्लेट जेवढे येतील तेवढे 2-3 खा आणि पळून जा। त्यामुळे यांच्या बोलण्यावर कुठे विश्वास नाही। अत्यंत खोटारडा असा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे। काय म्हणाला पहिले, जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही। लग्न झालं का नाही झालं या बाबाचं? अरे जो विदर्भाच्या मतदारसंघातल्या त्याच्यावर निवडून येतो त्या लोकांशी खोटं बोलतो, तो या महाराष्ट्राशी आणि भारताशी जगाशी खोटं बोलल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगतो। मात्र हा जो भाव पडलेला आहे, या पडलेल्या भावाला मोदी आणि फडणवीस जबाबदार आहेच आहे। मात्र यावर आपल्याला ही लढाई थांबून चालणार नाही, कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर कांद्याचा भाव ठरत असतो। बांगलादेशाने कांदा बांगलादेश द्या द्या म्हणत होता, मोदीने एकदम झटक्यात खटक्यात पाडला आणि खटका पाडला। बटन जसं बंद करतो, स्विच जसा बंद करतो तसा बंद केला। ती शेख हसीनाबाई जी होती पंतप्रधान, ती खुशामता करायला लागली, गयावया करायला लागली। मात्र या बाबांना ऐकलं नाही। बांगलादेशानं काय केलं? भारत आपल्याला अडचणीत आणतो म्हणून त्यांनी इतर ठिकाणून कांदा घेतला। श्रीलंकेने तेच केलं, इराणने तेच केलं। हा भांडकुदळ मोदी जो आहे, हा सर्व आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याशी आणि जगातल्या सर्व लोकांची यानं खाजून घेतलेलं आहे, भांडणं घेतलेलं आहे। हा जोपर्यंत पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर आहे तोपर्यंत भारताचा कांदा कुणी आयात करायला तयार नाही। बरोबर सांगतो का चूक सांगतो? जो भी कहेंगे सच कहेंगे, सच के सिवा कुछ नहीं कहेंगे। आपण डिझेलच्या लाईनीत आहे आणि दररोज 50,000 के म्हणजे हजारो लाखो लिटर डिझेल जे आहे हे बांगलादेशात चाललं। अरे असं म्हणणं योग्य नाही, मात्र दुसरा शब्द नाही। अरे मोदी, तू सांग ना की डिझेल पाहिजे असेल तर कांदाही घ्यावा लागल, 1 के साथ 1, तर आम्ही तुम्हाला डिझेल देऊ। मात्र याची सांगायची हिम्मत नाही। आंतरराष्ट्रीय सगळ्यांशी हा भांडला, आपला कांदा कोणी घ्यायला तयार नाही। याचं सोल्युशन काय, याचं औषध काय? ये सरदार निकम्मी है, ये सरकार बदलनी है। तर मोदी घरी गेल्याशिवाय चांगलं होणार नाही। आणि नरेंद्र जो आहे हा सिलेंडर आहे। नरेंद्र जो आहे तो सिलेंडर हे आहे। एप्स्टीन फाईल नावाची एक फाईल आहे, तो एप्स्टीनचं एक बेट आहे। त्या बेटावर लहान लहान मुलींचं शोषण केलं जातं, माणसाचं मटण खाल्ल्या जातं, वाढलं जातं। अशा या बेटात हा गेला होता का? आणि हा तिथे जाऊन कोणता डान्स केला आणि यानं काय काय कांड केलं की आज हा ट्रम्पचं ऐकतो आणि सगळ्यांचं ऐकतो आणि भारताच्या माणसांचं ऐकत नाही। एवढाच माफक एक प्रश्न जो आहे, कारण आपल्या देशाचा पंतप्रधान हा घाबरलेला आहे। यानं काहीतरी असं काळं बेरं केलेलं आहे की हा डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही, संसदेच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही, नागरिकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही, जगातल्या कोणत्याही माणसाची डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही। त्यामुळे एक सिलेंडर पंतप्रधान याच्या माध्यमातून आपलं काही चांगलं होऊ शकत नाही। त्यामुळे कांद्याचा भाव जो आहे हा या सरकारच्या नाकर्तेपणाचं लक्षण आहे। एवढंच या धन्याच्या आंदोलनाच्या निमित्तानं सांगतो। आणि सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है। आणि जी खरेदी होईल रोहित दादा, ती एपीएमसी झाली पाहिजे। ती खासगी माणसाच्या काट्यावर तराजूवर होता कामा नये। खासदार साहेब 1% तर 1% मात्र ती
एपीएमसी झाली पाहिजे. इथले लोकप्रतिनिधी काय करतात, खासदार जे माजी मंत्री होते त्यांच्या जवळचे लोक दलाल झालेले आहेत. कृषी मंत्री जे आहेत एक्का दुरी तुरी रम्मी मग जे आहेत ते विधान भवनात खेळतात आहे. कृषी मंत्री आता कृषी मंत्री ठिकाणावर राहिला नाही, महाराष्ट्रात कृषी मंत्री आला, सांगून गेला इतके दिवस झाले, मात्र अजूनही कृषी मंत्री येऊन गेल्यावरही खरेदी सुरू झालेली नाही. त्यामुळे हे झोपेचं सोंग करणारं ढोंगी असं सरकार आहे, याला खाली खेचायचंय. मगाशी आपण निघालो बैलगाडी दानवे साहेब, तुम्ही मी रोहित दादा होतो, बैल बुजाडला, बैल काही पुढे जायला तयार नाही. बैलाचं म्हणणं हे होतं की इथं फाट्यावर मला कशाला आणता, तुम्ही बसा आणि दिल्लीला घेऊन जा आणि त्या मोदीला त्याला या बैलगाडीत बसून त्याला त्याची विल्हेवाट हिमालयामध्ये कुठेतरी लावा. म्हणून बैल आता जो आहे त्याचाही संकेत हा आपल्या बाजूने आहे. त्यामुळे बळीराजाला छळणाऱ्या अशा या दलिंदर बदवक्कर सरकारला आपण किती साथ देऊन थांबणार नाही, त्याला खाली खेचण्याशिवाय गत्यंतर नाही. आणि त्यासाठी महाविकास आघाडी विरोधी पक्ष आम्ही सर्वजण आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे. एवढंच माफक आपल्याला अभिवाचन या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. राहुल गांधींसारखा एक धडाडीचा बाणा असणारा माणूस न झुकता झुकेंगे साला भूमिका घेऊन आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे. आणि अशा नेतृत्वात आणि राज्यातल्या तमाम महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून आपल्याला भरगच्च आपल्या पदरात पाडून घेतल्याशिवाय थांबायचं नाही. ही आन बाण आणि शान आपल्या सर्वांची राखण्याचं आपल्या सगळ्यांना शपथ देतो. थांबतो. जय बळीराजा. त्या संदर्भातलं एक आंदोलन महाविकास आघाडीचं झालं आणि कांद्या संदर्भातल्या असलेल्या आंदोलनामध्ये बोलत असताना काँग्रेसचा तीनपाट आणि झाकणझुला असलेला प्रदेश अध्यक्ष सकपाळ त्याच्या जिभेला हाड नाहीये, देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्र्यांबद्दल बोलत असताना त्याची जीभ जास्तच वळवळली. मुद्दा होता कांद्याचा आणि मी काहीतरी करतोय असं दाखवण्यासाठी हा तीनपाट हर्षवर्धन सकपाळ ज्याची निवडून येण्याची लायकी नाहीये, तो आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल आणि मोदी साहेबांबद्दल अगर एकेरी बोलत असेल तर भारतीय जनता पक्ष म्हणून आणि देशावर प्रेम करणारा एक नागरिक म्हणून याला महाराष्ट्रामध्ये फिरून द्यायचं आहे का, याचा विचार जरा आम्हाला आता करायला लागेल. काँग्रेसची मोठी संस्कृती सांगितली जाते, मग हीच काय राहुल गांधींनी तुला शिकवलेली संस्कृती आहे का, की देशाच्या पंतप्रधानांच्या एकेरी भाषा वापरतोस? स्वतःच्या जिल्ह्यामध्ये तुझी लायकी काय हे आम्हाला चांगलं माहिती आहे. म्हणून कांद्याच्या नावाने अगर तू जास्त तुझी जीभ वळवळली तर ती जीभ हातात काढून देण्याची हिंमत ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निश्चित पद्धतीने आहे. म्हणून ह्या बाबतीची नोंद आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे. आता हर्षवर्धन सकपाळनी फिरत असताना थोडा आजूबाजूला बघून काळजी घ्यावी. धन्यवाद. उद्याच गृहमंत्री सहकार मंत्री अमित शाह साहेबांनी एक महत्त्वाची बैठक लावलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये कांद्या प्रश्नावर निर्णय होईल. राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून कांद्या खरेदी केंद्र सुरू झालेली आहेत. 15 रुपये 80 पैसे दराने कांदा खरेदी केला जातोय. शेतकऱ्याला राज्य आणि केंद्र सरकार वाऱ्यावर सोडणार नाही आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील. हे आंदोलन आता यांना कुठलेही मुद्दे नाहीत आणि म्हणून हे आंदोलन हा स्टंट फोटोमध्ये येण्यासाठी आणि हे सगळं स्टंट आहे. काँग्रेसच्या सरकारमध्ये UPA सरकारमध्ये देखील कांद्याने जनतेला रडवलं होतं, पण त्यांनी भाव वाढवून दिले नाहीत. परंतु राज्य आणि केंद्र सरकार मिळून 15 रुपये 80 पैशाने खरेदी होत आहे. उद्या बैठकीत देखील सकारात्मक निर्णय अमित शाह साहेब घेतील.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीची राज्य आणि केंद्र सरकार दोघंही आहे. हर्षवर्धन सकपाळांची जीभ घसरलेली आहे. पंतप्रधान मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्रीविषयी बोलताना अपशब्द त्यांनी वापरले आहेत. खरं म्हणजे काय म्हणाले ते दलिंदर हर्षवर्धन सपकाळ हे आता जेमतेम 1-1.5 वर्ष काँग्रेसचे अध्यक्ष झालेत आणि प्रधानमंत्री मोदी साहेब 13 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते. 12 वर्ष या देशाचे पंतप्रधान यशस्वी प्रधानमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि या देशाला पुढे नेण्याचं काम केलंय, विकासाकडे नेण्याचं काम केलंय, आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं काम केलंय, आत्मनिर्भर भारत बनवण्याचं काम केलंय. आणि म्हणून ज्यांनी एक दिवसही सुट्टी घेतली नाही, राष्ट्र प्रथम नेशन फर्स्ट हा संकल्प त्यांनी केला आणि अशा या देशाच्या यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवर अशा प्रकारची खालच्या दर्जावरची टीका करणं हे निंदाजनक आहे. त्याचा मी निषेध करतो. आणि खरं म्हणजे ज्यांनी आरोप केलाय, ज्यांच्यावर आरोप केला, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे खरे धुरंधर आहेत, देशाचे धुरंधर आहेत, विकासाचे धुरंधर आहेत. आणि ज्यांनी आरोप केलाय ते असली दलिंदर आहेत. असली दलिंदर कोण आहेत? ज्यांनी आरोप केलाय. हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. का राजा भोज और का गंगू तेली असा प्रकार आहे. आणि म्हणून याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. या देशातली 140 कोटी जनता या काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. ही संस्कृती नाही. देशाच्या प्रधानमंत्र्यांना खालच्या पातळीवर अशा प्रकारचं वक्तव्य करणं ही संस्कृती देशाची नाही. आणि म्हणून याची निंदा जेवढी करू तेवढी कमी आहे.